नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेली कामे 100% पूर्ण करून देखील अद्यापही पूर्ण बिले न निघाल्याने कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने आपली वाहने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लावत पूर्ण झालेल्या कामांची बिले त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले. पुढील काही दिवसात बिले मंजूर न झाल्यास कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने ट्रेडरची होळी करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. बिलं थकीत होतं. 8 महिन्यापासून तर बिलं महिनेच बंद होऊन गेले. आता अतिशय आम्ही आंदोलन केलं. त्याचे 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं. त्याच्यामुळे त्यांनी 5% निधी वितरित केला. 95% निधी कधी वितरित करणार हा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत. सरकार एकदम डोळे जाग करत आहे आणि शासन त्यांचं नियोजन एक राहिलेलं नाही आहे. ते फक्त कामं काढण्यामागे लागले. कामाचे निधी कसा देणार याच्यात त्यांच्या सुतक नाही, त्यांचे नियोजन नाही. ते नेहमी शांततेत बसले आणि आता त्यांना जाग आली आहे की आपलं एवढं चुकलं आहे, पण ते तोंडाने मान्य करू शकत नाही. आणि आता पेमेंट जर नेहमी आलं तर आमच्या एका ठेकेदारावर नेहमी कमीत कमी 100 कुटुंब अवलंबून असतात. सर्वांचे मजुरांचे बिराडासह इथे आम्ही आंदोलन करणार आणि शासनाला जाग आणल्याशिवाय राहणार नाही. महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही. वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत 5%, 8% अशी निधी वितरित केली. तरी आमची मागणी 80% कामं पूर्ण झाली आणि तुम्ही 5% आणि 8%वर वळवण करता. तर आमची देयके ही 100% प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर 100% नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरचीही होळी करू. याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.